मात्र भारतीय लष्कर पोलीस दलाचा संयुक्त युद्धाभ्यास भारताच्या तिन्ही संरक्षण दलांनी युद्ध सरावाद्वारे आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केलेली आहे। नौदलानंतर भारतीय लष्कराने देखील युद्ध सराव सुरू केलेला आहे। तत्पूर्वी अरबी समुद्रामध्ये तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत जहाज विरोधी क्षेपणास्त्रांचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं होतं। आता भारतीय लष्कर आणि सशस्त्र पोलीस दलाचा देखील संयुक्त युद्ध सराव सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आवेश तांदे। आवेश, काय अधिक माहिती आहे? प्रथमच आपल्याला माहिती आहे, जम्मू काश्मीर पहलगाममध्ये निहत्या लोकांवर दहशतवादी हल्ला केल्यानंतर त्यानंतर भारत सरकारने मोठे पाऊल उचलले आहे। एक तर सर्वात पहिले पाकिस्तानवर जल स्ट्राईक केलं, म्हणजे एका साइड सिंधू करार रद्द करून त्यांना विदाऊट त्या भागातल्या लोकांना विदाऊट पाण्यात राहण्यास भाग पाडलं। तसेच गेल्या 3-4 दिवसात बघू शकतो आपण की लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी एक प्रकारे पाकिस्तानला सज्जतेचा इशारा दिला आहे। काही दिवसापूर्वी भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्ध सराव करत जहाजावर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती आणि आज लष्कर आणि सशस्त्र पोलीस दलात संयुक्त सराव झालेला आहे। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि सशस्त्र दलाने संयुक्त सराव सुरू केला आहे। लष्कराचे त्रिशक्ती दाखवलेली आहे। या सरावाचा उद्देश संयुक्त कारवाईची तयारी आणि आक्रमक क्षमतेची चाचणी करणे एवढा आहे। प्रथमेश, त्या प्रकारे पाकिस्तानला एक इशारा सुद्धा दिला आहे की तुम्ही जे दहशतवादी हल्ला केला त्याला तशाच उत्तर देऊ, जशाच तसे। नक्कीच आवेश, या युद्ध सरावातून पाकिस्तानला इशारा दिला जातोय का? नक्कीच धन्यवाद आवेश, तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। भारतीय लष्कर आणि पोलीस दलाचा संयुक्त युद्धाभ्यास सध्या सुरू आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचे तिन्ही दल सध्या सज्ज आहेत। नौदल, वायुदल आणि लष्कराकडून युद्धाभ्यास केले जात आहेत। मागील 3 ते 4 दिवसांपासून हा युद्धाभ्यास सुरू आहे। आता भारतीय लष्कर आणि पोलीस दलाचा संयुक्त युद्धाभ्यास सुरू आहे आणि त्याचे काही फोटो, त्याचे काही व्हिज्युअल्स आता समोर आलेले आहेत। भारतीय लष्कर आणि पोलीस दलाचा संयुक्त युद्धाभ्यास सध्या सुरू आहे। पहलगाम हल्ल्याला आज आठवडा पूर्ण झालेला आहे। पाकिस्तानमधल्या अनेक नेत्यांकडून, राजकीय नेत्यांकडून दरपोक्ती केली जाते, भारतावरती हल्ल्याची दरपोक्ती केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर भारताकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी केली जाते। भारताकडून युद्ध सराव सध्या सुरू आहे। भारताच्या तिन्ही दलांकडून हा युद्ध सराव सुरू आहे। सध्या ही दृश्य आहेत भारतीय लष्कर आणि पोलीस दलाच्या संयुक्त युद्धाभ्यासासंदर्भातील। या संदर्भात बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। सतीश ढगे सर, सध्या भारतीय लष्कराची तिन्ही दल हे सज्ज आहेत, युद्धाभ्यास जोरदार सुरू आहे। नक्कीच 22 एप्रिलचा हा हल्ला झाल्यानंतर सगळ्याच अँगलनी जे आहे भारताने आपली तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि आपण मागच्या काही दिवसांमध्ये जसं पाहिलं की भारताच्या हद्दीमधल्या सुद्धा जे OGW आणि स्लीपर सेल आहेत त्यांच्या विरुद्ध तर कडक कारवाई आपण करतोय आणि त्या अनुषंगाने जे आहे आपली ऍक्शन सुरू आहे। पण पुढचा टप्पा जो आहे, काही कायनेटिक ऑपरेशन हे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन सुद्धा करण्याचा त्या ठिकाणी असू शकतो, ज्यामध्ये काही ड्रोन हल्ले असू शकतात किंवा काही स्पेशल फोर्सेसचे ऑपरेशन्स असू शकतात। आणि हे हल्ले केल्यानंतर किंवा अशा प्रकारची ऍक्शन केल्यानंतर पाकिस्तानकडून सुद्धा जो आहे रिस्पॉन्स येण्याची दाट शक्यता आहे। आणि या एस्केलेशन मध्ये जर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर फुल प्लेज वॉर साठी सुद्धा आपली पूर्ण तयारी असावी। या अनुषंगाने आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे जे आहे पूर्णतः तयार आहेत। आणि मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय नौदलानं सुद्धा जे आहे एक प्रकारचं प्रोजेक्शन केलेलं आहे की आपल्या विमानवाहू नौकांचा फोटो त्या ठिकाणी टाकून की आम्ही तयार आहोत। मिसाईलच्या सुद्धा आपण टेस्टिंग त्या ठिकाणी याच्यात केलेलं आहे। तिन्ही दलांचं कोऑर्डिनेशन एकत्रित करून जे इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स असतील किंवा एक प्रकारे जे आहेत ज्या संयुक्तपणे आपल्याला कारवाया करायच्या आहेत पाकिस्तानच्या बाउंड्रीच्या अक्रॉस, तर त्या अनुषंगाने या तिन्ही दलांमध्ये त्यांचे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मशी संबंधित, त्याचबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्शनशी संबंधित कोऑर्डिनेशन, कॉपरेशन असावं म्हणून या संयुक्त कवायती ज्या आहेत अत्यंत महत्त्वाच्या ठरतात। काही दिवस अगोदरच आपण ऑपरेशन आक्रमण केलं सेंट्रल इंडियामध्ये, राजस्थानच्या वाळवंटामध्ये। त्या ठिकाणी सुद्धा जे आहे मुख्यतः एअरफोर्स आणि आर्मी यांच्यामधला समन्वय याशी संबंधित काही
वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजेस केल्या गेल्या. एकूणच या सगळ्या गोष्टींना एकत्रित जर आपण पाहिलं तर भविष्यामध्ये पाकिस्तान विरुद्ध आणि जर गरज पडली तर चायना विरुद्ध सुद्धा ज्या आपल्या ऍक्शन्स त्या ठिकाणी होऊ शकतील त्या अनुषंगाने या सगळ्या एक्सरसाइजेस ज्या आहेत संयुक्त कवायती महत्त्वाच्या ठरतात. नक्कीच सतीश ढगे सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या सविस्तर विश्लेषणासंदर्भात.